परभणी तसं म्हटलं तर शहर, म्हटलं तर खेडं, पण सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत पुढारलेलं, शैक्षणिक दृष्ट्या थोडंसं दुर्लक्षलेलं, काळ्या कसदार मातीचं आणि रांगड्या पण प्रेमळ माणसांचं गाव. माणसं हुशार, चालाक, पण गावात शैक्षणिक सुविधा बेताच्या. शाळा उत्तम, विद्यार्थी अभ्यासू, पण महाविद्यालयीन शिक्षण मात्र परिसरातल्या परंपरागत चाकोरीत अडकलेलं, दर्जेदार पण नव्या युगाच्या मागण्या पूर्ण न करू शकणार. खरं तर वैद्यकीय व दंत शिक्षणाची आवश्यकता परभणीला खूप दिवसांपासूनची, पण ना शासनाचे लक्ष, ना पुढाऱ्यांचं, ना शैक्षणिक क्षेत्रातील धुरंधरांचे. मग इथले विद्यार्थी दूरवर जाऊन शिक्षणासाठी धडपड करायचे. ते आरोग्य शिक्षण असो, दंत शिक्षण असो की तंत्र शिक्षण असो. पण म्हणतात ना, बडी मुद्दत से होता है चमन में दीदावर पैदा, तसं काहीच झालं. परभणीच्या मातीत वाढलेला, शाळांमधून व वैद्यकीय शिक्षणात अग्रेसर असणारा विद्यार्थी, परभणीवर मनापासून प्रेम करणारा, परभणीच्या गरजा ओळखणारा, नवीन कल्पनांना मातीत रुजवणारा स्वप्नाळू माणूस आपली सगळी स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी या मातीत उभा राहिला. डॉक्टर प्रफुल्ल नलिनी श्रीकांत पाटील, एक यशस्वी स्त्रीरोग तज्ज्ञ, ज्यांच्या पाटील हॉस्पिटल, मॅटर्निटी आणि नर्सिंग होम, वंध्यत्व निवारण व अल्ट्रासोनोग्राफी केंद्र या अद्ययावत रुग्णालयाचे उद्घाटन 23 मार्च 1997 रोजी माजी गृहमंत्री, भारत सरकार, कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण, कैलासवासी सौ कुसुमाताई चव्हाण, तत्कालीन आमदार श्री अशोकराव चव्हाण, आमदार अनंतरावजी देवसरकर यांच्या उपस्थितीत पार पडले. माझी स्वतःची अपेक्षा घरगुती कार्यक्रम असल्यामुळे फारसं काही व्याख्यानबाजी या ठिकाणी करण्याचा प्रसंग आपल्याला येणार नाही. या रीतीनं मी या ठिकाणी आलो की 5 वर्ष आपलं हॉस्पिटल, क्लिनिक हे या ठिकाणी उत्तम रीतीनं दोघांनी मिळून चालवलं आणि या ठिकाणी मॅटर्निटीची व्यवस्था, त्याबरोबर मला जे सांगण्यात आलं त्याप्रमाणे या ठिकाणी अल्ट्रासाऊंडची ही व्यवस्था ही आपण केलेली आहे. पाटील दाम्पत्य या दोघांच्याकडनं तर मानिकी अपेक्षा असत ही की आपलं लक्ष हे दुसरीकडे कुठेही विचलित होऊ द्यायचं नाही. सगळं लक्ष हे या ठिकाणी केंद्रित करायचं. हे हॉस्पिटल म्हणजे परभणी जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात उत्तम ठसा उमटवणारे ठरले होते. डॉक्टर साहेब उत्तम वैद्यकीय व्यवसायात रमलेले, पण त्यांच्या डोळ्यासमोर होतं आरोग्य शिक्षण व्यवस्थेचं स्वप्न. जे इतरत्र होऊ शकतं ते माझ्या परभणीत का नाही, हा प्रश्न त्यांना नेहमी भेडसावायचा. मग त्यातून त्यांनी 1998 साली स्थापना केली एक शैक्षणिक संस्था, सरस्वती धन्वंतरी मेडिकल एज्युकेशनल सोशल अँड कल्चरल फाउंडेशन. या संस्थेतर्फे आरोग्य क्षेत्रात दर्जेदार शिक्षण देणारी महाविद्यालय सुरू करावी. केवळ वैद्यकीयच नाही तर नवीन जगात ज्याची मागणी असेल, ज्या शिक्षणाला व्यावसायिकतेची जोड असेल, असं शिक्षण देणाऱ्या अभ्यासक्रमाची सुरुवात परभणीच्या परिसरात व्हावी, अशी इच्छा मनात ठेवून डॉक्टर साहेबांनी नियोजन करायला सुरुवात केली. डॉक्टर साहेबांना शैक्षणिक पार्श्वभूमी तर होतीच, शिवाय डॉक्टर प्रफुल्ल नलिनी श्रीकांत पाटील यांना शिक्षणाचा, सामाजिक जाणीवेचा, कर्तृत्वाचा कौटुंबिक वारसा लाभलेला होता. त्यांचे वडील ॲडव्होकेट डॉक्टर श्रीकांत कृष्णराव पाटील हे उच्च विद्याविभूषित, इंग्लंडच्या नामांकित ब्रिस्टल विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं व्यक्तिमत्व, PhD होऊन शैक्षणिक क्षेत्रात दबदबा निर्माण केलेलं. तसा शैक्षणिक वारसा हे पाटील घराण्याचं वैशिष्ट्य. त्यांच्या 5 पिढ्या उच्च विद्याविभूषित. डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांच्या मातोश्री कैलासवासी सौ नलिनी श्रीकांत पाटील या परभणी येथील शासकीय माध्यमिक विद्यालयाच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका होत्या. इतिहासाच्या गाढ्या अभ्यासिका व उत्कृष्ट वक्त्या म्हणून शैक्षणिक क्षेत्रात त्यांची ओळख होती. काटकसर आणि व्यावहारिक ज्ञान या त्यांच्या व्यक्तिमत्वातील गुण अनुवंशिकरित्या डॉक्टरांनी घेतलेले आहेत. शिक्षण आणि शहाणपण या दोन्ही संकल्पना या मातोश्रीने संपूर्ण परिवारात रुजवल्या. त्यातून फुल्ल सरस्वतीचा वरदहस्त लाभलेलं, अखंड ऊर्जेचा स्रोत असणारं डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांचं बहुआयामी, कष्टाळू, संघर्षशील व दूरदृष्टी असलेलं व्यक्तिमत्व. डॉक्टर साहेब आपण खूप काम करता असं जेव्हा लोक त्यांना म्हणतात
तेव्हा ते त्यांच्या पिताश्रींचं उदाहरण देतात. त्यांचं वय वर्ष 83 असून देखील ते आज छत्रपती संभाजीनगर येथे उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील म्हणून वकिलीचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे वडिलांच्या सतत काम करत असण्याचा गुण अनुवंशिकरित्या आला आहे. त्यांनी निर्माण केलेल्या शैक्षणिक कार्याला या समृद्ध पाटील घराण्याचा आशीर्वाद तर आहेच, पण त्यांचे सासरे म्हणजे कैलासवासी लोकनेते आमदार ॲडव्होकेट अनंतरावजी देवसरकर, कैलासवासी अनंतराव अप्पासाहेब देवसरकार, माजी विधानसभा सदस्य, उमरखेड विभागात वकील साहेब अशी विशेष ओळख असणारे अनंतराव अप्पासाहेब देवसरकार यांचा जन्म 1 जुलै 1936 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील देवसरी येथे झाला. त्यांचे शिक्षण BA LLB पर्यंत झाले होते. जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं. एखाद्या नेत्याच्या कर्तृत्वाची दखल घेत जनतेनं स्वयंस्फूर्तीनं सत्कार केल्याची उदाहरणं कमी असतात. उमरखेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले. स्वर्गीय अनंतराव देवसरकरांचं नाव वरच्या क्रमांकावर आपल्याला घ्यावं लागेल. कैलासवासी अनंतराव अप्पाराव देवसरकर यांची ओळख दिलेला शब्द पाळणारा नेता अशी होती. यांच्याकडून देखील राजकीय आणि सामाजिक जाणीवेचे संस्कार पाटील कुटुंबियांच्या समृद्ध परंपरेला आणखीन विस्तृत करणारे ठरले. लोकनेते श्री शरद पवार यांच्या आमदारांच्या 1978च्या पहिल्या टीममध्ये वकील साहेब पहिल्यांदा उमरखेड विधानसभा क्षेत्राचे आमदार होते. सन 2000 साली लोकनेते तत्कालीन विद्यमान आमदार देवसरकरांच्या 65व्या अभिष्टचिंतन सोहळ्यात श्री विलासरावजी देशमुख यांनी डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांच्या प्रगल्भ राजकीय वक्तृत्व गुणांची व्यासपीठावर प्रशंसा केली होती. या प्रसंगी उमरखेड येथे 2 लाख लोकांचा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी डॉक्टर प्रफुल्ल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्ह्याचे कार्याध्यक्ष होते. डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांच्या या सर्व वैद्यकीय शैक्षणिक सामाजिक कल्पनांना आकार देण्यास त्यांच्या उच्च विद्याविभूषित पत्नी डॉक्टर सौ विद्याशोभा अनंतरावजी देवसरकर पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचा जन्म माननीय आमदार अनंतजी देवसरकर व सौ शोभा अनंतजी देवसरकर यांच्या पोटी झाला. लहानपणापासूनच आई वडिलांची शिस्त, समाजकारणाचं वातावरण, शिक्षणाचे महत्त्व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा आदर्श ठरला. वडील व्यवसायाने वकील, पण समाजासाठी काहीही करण्याची भावना यातूनच त्यांनी अखिल भारतीय कुणबी समाजाची स्थापना केली व समाजातील मुलांसाठी शिक्षणाची दारं खुली केली. सामाजिक आणि राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमीसह डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांच्या कुटुंबात विवाहानंतर प्रवेश करून त्यांनी पाटील कुटुंबियांचा सामाजिक बांधिलकीचा आणि शैक्षणिक उत्कर्षाचा वसा पुढे चालू ठेवण्याची नेहमीच अग्रगण्य भूमिका घेतली आहे. डॉक्टर सौ विद्या पाटील यांना वडिलांचा राजकीय वारसा असल्याने त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय सरचिटणीस होत्या. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष असताना त्यांनी केलेल्या बेटी बचाव बेटी पढाव या सामाजिक जागृतीसाठी व संस्थेच्या आरोग्यविषयक कामगिरीची नोंद म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना डॉक्टर आनंदीबाई जोशी तसेच उद्योग स्वामिनी इत्यादी राज्य पुरस्काराने गौरवान्वित केले आहे. आई वडिलांची शिकवण व आदर्श घेऊन डॉक्टर विद्या पाटील 32 वर्षापासून डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये सातत्याने सावलीसारख्या उभ्या राहिल्या. प्रॅक्टिस, घर, संस्था अशा सर्व आघाड्यांवर त्यांनी डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांना अखंड साथ दिली. संत श्री गजानन महाराजांवरची अपार श्रद्धा व आई वडिलांची पुण्याई व डॉक्टर साहेबांचे मार्गदर्शन हीच माझ्या आयुष्याची पुंजी आहे असे त्या म्हणतात. त्यात त्यांच्या सासू सौ नलिनी पाटील व सासरे डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी नेहमीच डॉक्टर सौ विद्या प्रफुल्ल पाटील यांना लेकीसारखे सांभाळले. म्हणूनच एक स्त्री रोग तज्ज्ञ असूनही त्यांना 2 मुली आहेत व या निर्णयामध्ये त्यांचे कुटुंब नेहमीच त्यांच्या सोबत होते याचा त्यांना अभिमान आहे. डॉक्टर साहेबांबद्दल बोलताना त्या सांगतात की गेल्या 32 वर्षांमध्ये त्यांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. त्यांना नेहमी प्रवाही राहणं, नवनवीन प्रोजेक्ट सुरू करणे व ते शेवटपर्यंत नेणं आवडते. आपण आपले काम करत पुढे चालायचे, परमेश्वर तुमच्या पाठीशी असतो अशी त्यांची भावना आहे. आणि यामुळे त्यांच्यावर प्रॅक्टिस करत असताना महिला रुग्णांचा असलेला विश्वास, डॉक्टर दाम्पत्याला रुग्णांबद्दल असलेली आत्मीयता अशा दुहेरी नात्यामुळे त्यांच्या वैद्यकीय प्रॅक्टिसमधील असलेले अनुभव सांगताना रुग्णांनी दिलेले प्रेम व आशीर्वाद त्यांना अमाप ऊर्जा देऊन जाते. आता पुढची पिढी.
म्हणजे डॉक्टर साहेबांच्या ज्येष्ठ कन्या डॉक्टर सौ जानवी अजिंक्य पाटील आपले MBBS शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण करून बिट्स पिलानी येथे हॉस्पिटल मॅनेजमेंट व मेडिकल लॉ अँड एथिक्स या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. आम्ही आमचं जे हॉस्पिटल हेल्थ सेक्टर आहे त्यासाठी आम्ही अवॉर्ड घ्यायला आलो आहे. आमचं एक हॉस्पिटल हेल्थ अँड एज्युकेशन सेक्टर असं आहे. ते एक मेडिकल कॉलेज आहे, मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, नर्सिंग कॉलेजेस आहे, शाळा इन्स्टिट्यूट्स आहेत. माझ्या वडिलांचं बऱ्याच वर्षांपासूनचं सोशल वर्क आहे आणि हेल्थ एज्युकेशनमध्ये पण बरंच काम आहे. वडिलांसारखंच डॉक्टर व्हायचं होतं मला आणि माझी सुरुवात तशीच झाली. 11वी-12वीला मी लातूरला शिकायला होते आणि मोठेबापर सरांचे स्टुडंट होते मी तिथे. आणि सरांचं इन्स्पिरेशन, सरांचं जे मोटिवेशन होतं दॅट हॅज हेल्प मी. आणि मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये MBBS केलं माझं. नंतर वडिलांच्या इन्स्पिरेशनमुळे मी वेगळा ट्रॅक घेतला करिअरमध्ये आणि मी माझं MBA इन हॉस्पिटल हेल्थ सिस्टम मॅनेजमेंट फ्रॉम बिट्स पिलानी केलं. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्या सांभाळत आहेत. त्या डॉक्टर अजिंक्य प्रकाश पाटील यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या आहेत. वैद्यकीय शिक्षणानंतर डॉक्टर अजिंक्य यांनी जनरल सर्जरीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन युरोलॉजी विभागात MCH ही पदवी पूर्ण केलेली आहे. सध्या ते त्यांचे आईवडील मुंबईचे प्रख्यात डॉक्टर दाम्पत्य डॉक्टर प्रकाश पाटील व डॉक्टर जयश्री पाटील बेडसे यांनी उभा केलेल्या लाईफलाईन हॉस्पिटल पनवेल या ठिकाणी थुलियम फायबर लेझर कन्सल्टंट युरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांचे प्रेमळ आणि खोडकर चिरंजीव कवीर जानवी अजिंक्य पाटील हे देखील शिक्षणाची पहिली पायरी चढण्यास तयार होत आहेत. डॉक्टर साहेबांची दुसरी कन्या डॉक्टर तरल विद्या प्रफुल्ल पाटील यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले असून सध्या त्या क्ष किरण विषयात DY पाटील मुंबई येथे पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. त्यांना प्रभावशाली युवा वक्त्याचा सन्मान वयाच्या केवळ 23व्या वर्षी मिळालेला आहे. डॉक्टर साहेबांची बहीण डॉक्टर सौ कल्पना इंगळे ह्या ॲनेस्थेशिओलॉजिस्ट असून त्यांचे पती डॉक्टर सदानंद इंगळे हे खामगाव येथील प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. इंगळे दाम्पत्याचा मुलगा डॉक्टर तेजस इंगळे हा MD सायकॅट्रिक व मुलगी डॉक्टर तनया ही MBBS झाली आहे. डॉक्टर साहेबांच्या मागील 4 पिढ्यांपासून सरस्वती त्यांच्या घरात नांदत आहे. सध्याच्या पिढीलाही वैद्यकीय शास्त्राची देवता धन्वंतरीची कृपादृष्टी लाभलेली आहे. सर्वच धन्वंतरीचे उपासक म्हणजे डॉक्टर आहेत. म्हणतात ना, सरस्वती व धन्वंतरीच्या पाठोपाठ लक्ष्मी ओघानेच येते. परंतु लक्ष्मीच्या मागे पाटील कुटुंबातील कुठल्याही पिढ्या धावलेल्या नाहीत. आयुष्याच्या वाटचालीत चालत राहणं, प्रवाही असणं हेच जीवनाचा सार्थक आहे असे डॉक्टर नेहमी म्हणतात. नेतृत्वाचे गुण, संघटन कौशल्य, सांस्कृतिक वक्तृत्व, अभिनय आणि साहसी निर्णय घेण्याची व लढण्याची शक्ती सुद्धा डॉक्टरांच्या रक्तातच आहे. साधारणपणे जे निर्णय घेण्यासाठी सामान्य वकुबाचा माणूस कचरतो ते निर्णय डॉक्टर सहजपणे घेतात आणि ते यशस्वी करून दाखवतातच. म्हणूनच या संस्थेतर्फे पहिली आधुनिक शाळा नांदखेडा रोडवर सुरू केली. एक नवीन स्वप्न, एक नवीन कल्पना सुरू झाली. चिमण्या पाखरांना नवीन आकाश दाखवण्याची उर्मी या शाळेच्या स्वरूपाने समोर आली. पण हे शाळेचे क्षितिज स्वप्नांना रंगून मांडण्यासाठी अपुरे ठरेल याची त्यांना कल्पना होती. त्यांच्या मनात असलेली परभणीला वैद्यकीय शैक्षणिक सुविधा मिळवून देण्याची तळमळ त्यांना गप्प बसू देत नव्हती. या घालमेलीतूनच सरस्वती धन्वंतरी दंत वैद्यकीय महाविद्यालयाची मनात जुळवणी सुरू झाली. त्यासाठी लागणारा पैसा उभा करणं वगैरे गोष्टींचे आराखडे डॉक्टर साहेबांच्या मनात आकार घेऊ लागले. केंद्र व राज्य सरकार यांच्या मान्यता मिळवण्याच्या दृष्टीने डॉक्टर साहेबांनी अथक प्रयत्न केले. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल ही गळे ही म्हण सार्थक करून दाखवली. डॉक्टर साहेबांच्या स्वप्नांना गरुड पंखाची उभारी देण्याची नियतीची इच्छा होती. मग हे स्वप्न कुठे उभा करायचे त्यासाठी जागेची शोधाशोध सुरू झाली. अनेक शक्यता तपासल्या गेल्या, पण डॉक्टर साहेबांना केवळ महाविद्यालय उभा करायचं नव्हतं, तर हे महाविद्यालय आणि त्याचा परिसर परभणीच्या विकासासाठी ही केंद्रभूत व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी गावापासून दूर पाथरी रोडवर विस्तीर्ण जागेमध्ये या महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यावेळी डॉक्टर साहेब वयाच्या 34व्या वर्षी डेंटल कॉलेजचे देशातील सर्वात तरुण संस्थापक अध्यक्ष ठरले. डॉक्टरांना ठाऊक होतं, महाविद्यालय जसं जसं आकार घेईल, रमेल
रुळेल तसा तसा त्यावेळी दूर वाटणारा हा परिसर देखील फुलून येईल. जमिनीचे भाव वाढतील, वस्ती वाढेल, व्यापार उद्योग वाढेल, जेणेकरून परभणीच्या पाथरी रोडकडे विकास होईल. वसमत रोडच्या बाजूला फुगत चाललेला परभणीचा विस्तार संतुलित होईल. दूरदृष्टीने घेतलेला हा निर्णय आज अगदी तंतोतंत योग्य होता याची खात्री पटेल ती या बाजूचा विकास पाहून. माननीय शरदचंद्रजी पवार, कैलासवासी RR पाटील व अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत सुरू झालेलं हे महाविद्यालय आज महाराष्ट्रातले एक अग्रगण्य राष्ट्रीय मूल्यांकन प्राप्त महाविद्यालय आहे. महाराष्ट्रातील जी टॉपची 5 दंत महाविद्यालय आहेत त्यामध्ये या महाविद्यालयाची सन्मानाने गणना होते. BDS पासून ते MDS पर्यंत सर्व शाखांना संपूर्ण देशातून मुलं प्राधान्य देतात. देशातील विविध राज्यातील विद्यार्थी येथे दरवर्षी प्रवेश घेतात. विस्तीर्ण परिसरात, निसर्गरम्य वातावरणात अगदी विस्तीर्ण उभा राहिलेलं हे सुनियोजित महाविद्यालय पाथरी रोडवरून येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष तर वेधून घेतच, पण परभणीच्या परिसरातील दंत समस्यांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना सुद्धा आपलं वाटतं. महाविद्यालयाची फिरती दंत चिकित्सालयाची कल्पना तर अफलातूनच आहे. परिसरातील ग्रामीण भागात दंतचिकित्सेच्या सुविधा पोहोचवण्यासाठी मोबाईल व्हॅन गावागावात जाते आणि तज्ज्ञ डॉक्टर आणि शिकाऊ विद्यार्थी तळमळीने सर्व दंत समस्यांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची आस्थावाईकपणे चौकशी करून त्यांच्यावर मोफत उपचार करतात. ही सेवा गेली 18 वर्षे 800 खेड्यांमध्ये डॉक्टरांच्या आरोग्य तुमच्या दारी या कल्पक योजनेतर्फे पोहोचवली जाते. प्रत्येक गावात तसेच तांडा, वाडी, वस्तीत डॉक्टर साहेबांचे आरोग्य सेवक कार्यरत आहेत. या प्रकल्पातून डॉक्टरांची सामाजिक जाणीव स्पष्ट होते. हे दंत महाविद्यालय महाराष्ट्रातच नव्हे तर देशात उत्तम दंत महाविद्यालय ठरावे व आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देखील याचा ठसा उठावा अशी मानांकने महाविद्यालयानं प्राप्त केली आहेत. पाटील हॉस्पिटल व मॅटर्निटी होम चालवित असताना डॉक्टर साहेबांना बाळंतपण करणाऱ्या दायांच्या कमतरतेबद्दल जाणीव झाली. त्यातून त्यांनी महाराष्ट्र शासनाची व इंडियन नर्सिंग काउन्सिलची मान्यता घेऊन सन 2009 साली ANM हा अभ्यासक्रम सुरू केला. कोविड वैश्विक साथीनंतर जगभरातच नर्सिंग स्टाफची कमतरता जाणवत होती. भविष्यातील ही आपत्कालीन गरज डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर साहेबांनी महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व इंडियन नर्सिंग काउन्सिल यांच्या मान्यतेने BSc नर्सिंग हा पदवी अभ्यासक्रम 2022 साली सुरू केला. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथे इसवी सन 2019 साली हॉस्पिटल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम देखील डॉक्टर साहेबांनी पूर्ण केला आहे. शालेय जीवनात बुद्धिबळ व टेनिस या 2 खेळात त्यांची राज्य पातळीवर भरारी होती. नाट्य, अभिनय, एकपात्री प्रयोग, नकला या गुणांनी शालेय व महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी दशेत मोठा ठसा डॉक्टर साहेबांनी उमटवलेला आहे. डॉक्टर साहेबांची अनेक भाषणे शालेय महाविद्यालयीन जीवनापासूनच सार्वजनिक जीवनापर्यंत गाजली आहेत. शालेय जीवनापासून ते आजपर्यंत त्यांनी मिळवलेली पारितोषिके, मेडल्स, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे यांना प्रदर्शित करण्यासाठी परिसरात उभे राहणारे म्युझियमही कमी पडेल. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठावर अधिसभा सदस्य म्हणून डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांची सलग 3 टर्म म्हणजे 15 वर्षे नियुक्ती केली आहे. या व्यापक अनुभवाचा फायदा डॉक्टर साहेबांनी मराठवाड्यात वैद्यकीय क्षेत्रात न्याय देण्यासाठी केला. शिवाय या अनुभवाचा उपयोग सरस्वती धन्वंतरी संस्थेच्या गुणवत्ता विकासात झाला. सिडनी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण संकल्पनेअंतर्गत डॉक्टर पाटील दाम्पत्य युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीला भेट देऊन आले आहेत. डॉक्टर साहेबांनी 100 पेक्षा अधिक देशांना सहकुटुंब भेट दिली आहे. जग फिरल्याने त्यांची शैक्षणिक व आरोग्य शिक्षणाची गुणवत्ता जोपासण्याची जिज्ञासू वृत्ती अधिक प्रगल्भ आणि कल्पक झाली आहे. संघात्मक कार्यात डॉक्टर साहेबांचा तरुण वयापासून सक्रिय सहभाग होता. शालेय जीवनात तसेच महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी परिषद व विद्यार्थी संसदेत ते पुढे राहत. वैद्यकीय महाविद्यालयात माड संघटनेचे त्यांनी प्रभावी नेतृत्व केले. परभणी जिल्हा स्त्रीरोग संघटना, परभणी जिल्हा इंडियन मेडिकल असोसिएशन या शाखांचे अध्यक्षपद डॉक्टर साहेबांनी खूप तरुण वयात भूषवले आहे. फॉक्सी या स्त्रीरोग तज्ज्ञांच्या राष्ट्रीय संघटनेत त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखेत त्यांची कामगिरी
ठसा उमटवणारी ठरली. राजकारणात येण्या अगोदर डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांनी अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनात काम केलं आहे. परभणी जिल्ह्याचे अध्यक्ष व मराठवाड्याचे समन्वयक म्हणून त्यांनी कैलासवासी श्री गोविंदरावजी श्रॉफ, कैलासवासी श्री गंगाप्रसादजी अग्रवाल, ग.प. प्रधान बाबा आढाव या व्यक्तिमत्वांसोबत अनेक विक्रमी सार्वजनिक सभा घेतल्या आहेत. या सर्व सभांचे नियोजन स्वतः डॉक्टर साहेब करत होते हे विशेष. प्रॅक्टिसमध्ये डॉक्टर दाम्पत्यांनी नैतिक मूल्ये जोपासले. व्यवहार कमी पण रुग्ण परिवाराशी संवेदनशील नाते जास्त असे सूत्र अंगीकारले. डॉक्टर साहेबांनी सर्व नवीन वैद्यकीय व्यावसायिकांना नेहमीच प्रोत्साहन व उत्तेजन दिले. म्हणतात ना, पेरलं ते उगवतं. त्याचा एक अनुभव नुकताच डॉक्टर पाटील दाम्पत्यांना आला. कोकणातील एका जिल्हाधिकाऱ्याला डॉक्टर साहेब कामासाठी भेटण्यास गेले होते. जिल्हाधिकाऱ्याने डॉक्टर साहेबांना व्यक्त केलेले शब्द त्यांना आंतरिक समाधान देऊन गेले. जिल्हाधिकारी म्हणाले, डॉक्टर साहेब, मी 25 वर्षापूर्वी परभणीत एका तालुक्यात तहसीलदार होतो. तेव्हा माझ्यावर एका लोकप्रतिनिधीने हल्ला व आरोप केले होते. तेव्हा आपण अण्णा हजारेचे जिल्हा प्रमुख व मराठवाडा समन्वयक होतात. त्यावेळी आपण मला खूप सपोर्ट व मदत केली. मी आपणास कधीही विसरू शकत नाही. हे ऐकल्यानंतर डॉक्टर साहेबांच्या स्मरणात नसलेली ही घटना त्यांच्या स्मृतिपटलावर जिवंत झाली व समाजकारण करत असताना आपण चांगल्या अधिकाऱ्यांची मदत केल्याचे समाधान व प्रत्यक्ष त्यांचा उल्लेख त्यांना जिल्हाधिकाऱ्याकडून ऐकण्यास मिळाला. हा अनुभव पाहता पुन्हा म्हणावे वाटते, पेरले ते उगवतेच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी परभणी जिल्ह्याचा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते म्हणून कार्यरत होते. भारतीय जनता पक्षात आल्यानंतर त्यांनी 4 कार्यकारिणीत भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली. परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था ही विधान परिषदेची जागा 2018 साली त्यांना दिली गेली. परंतु शिवसेनेची युती झाल्याने पक्षाने दिलेली आमदारकीची ही संधी हुकली. डॉक्टर साहेबांनी त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर सौ विद्या पाटील यांना परभणी महानगरपालिकेत 2017 साली महाराष्ट्रात विक्रमी मतांनी निवडून आणले. सोबत एकाच प्रभागात संपूर्ण 5 जागा महानगरपालिकेत निवडून आणल्या. यात डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांचे राजकीय कौशल्य परभणी जिल्ह्याने अनुभवले आहे. डॉक्टर सौ विद्या या परभणी महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्य, आरोग्य समिती सदस्य व त्या भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार होत्या. या पदांवर काम करीत असताना संपूर्ण जिल्ह्यात आरोग्य तुमच्या दारी ही डॉक्टर साहेबांची संकल्पना त्यांनी अधिक गतिमान केली. परभणीमधील 800 पेक्षा अधिक गावात डॉक्टर साहेबांनी आरोग्यविषयक कॅम्प घेऊन गेल्या 20 वर्षात लाखो लोकांना आरोग्य तुमच्या दारी या संकल्पनेचा मोफत लाभ दिला आहे. परभणी जिल्ह्यासाठी गेली 2 दशके ग्रामीण आरोग्यासाठी ही संकल्पना भावपूर्ण व आरोग्य सेवेच्या दृष्टीने मोठी उपलब्धी ठरली आहे. डॉक्टर साहेबांच्या मनात विस्ताराच्या आणि अत्याधुनिक वैद्यकीय सेवांबद्दलच्या अनेक संकल्पना रेंगाळत असतात. परभणीसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी एकही सुसज्ज असं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कॉर्पोरेट स्वरूपात रुग्णांसाठी उपलब्ध नसावं याची डॉक्टरांना खंत होती. म्हणूनच त्यांनी डॉक्टर प्रफुल्ल पाटील मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं आज उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि केंद्रीय मंत्री माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी, प्रदेशाध्यक्ष भाजपा महाराष्ट्राचे माननीय खासदार रावसाहेब दानवे पाटील आणि परभणी जिल्ह्याचे संपर्क मंत्री बबनरावजी लोणीकर आणि मंत्री महोदय संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत पार पडले. हे हॉस्पिटल या शहराला पुढच्या 25 वर्षासाठी वेगळी दिशा देणारं हॉस्पिटल असेल. परभणी जिल्ह्याच्या वैद्यकीय विकासाच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल आहे. आणि माननीय मुख्यमंत्री यांनी भाषणात उल्लेख केला की प्रत्येक जिल्ह्याला एका मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज आहे आणि डॉक्टर प्रफुल्ल पाटील मल्टी सुपर स्पेशालिटीच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता जाहीर केलेली जीवनदायी योजना आणि महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले जीवनदायी योजना, या योजनांचा प्रभावीपणे प्रसार आणि शेवटच्या माणसापर्यंत त्याचा लाभ जर पोहोचवायचा असेल तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ही काळाची गरज आहे. अगदी नाजूक अशा हृदय शस्त्रक्रियांपासून गुंतागुंतीच्या मेंदू विकारावरही औषध उपचारांपर्यंत सर्व सुविधा येथे एकाच छताखाली उपलब्ध आहेत. आजकाल वैद्यकीय उपचार खूप खर्चिक झाले आहेत.
सामान्य रुग्णांना तो खर्च न परवडणारा झाला आहे. पण विविध शासकीय योजनांमधून हा खर्च भागवण्यासाठी आवश्यक ती सर्व तांत्रिक बाजू या दवाखान्याने पूर्ण केली आहे. महात्मा ज्योतिबा फुले योजना, प्रधानमंत्री आरोग्य योजना, विविध कॅशलेस सुविधांपासून ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीपर्यंतची सर्व मदत येथे घेतली जाऊ शकते. हे हॉस्पिटल इंडियन व अमेरिकन स्टँडर्ड ऑफ हॉस्पिटल ब्युरो या मूल्यांकनाच्या दर्जानुसार भव्य इमारतीमध्ये अत्याधुनिक सुविधांसह आणि तज्ज्ञ सुपर स्पेशालिटी डॉक्टरांच्या सेवेसह एका छताखाली MRI, CT स्कॅन, डायलिसिस, ICU अशा सर्व टर्शरी केअर आरोग्य सुविधा देणारे जिल्ह्यातील एकमेव रुग्णालय आहे. या हॉस्पिटलचे उद्घाटन दिनांक 12 फेब्रुवारी 2018 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस व केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब दानवे पाटील, श्री बबनरावजी लोणीकर यांच्या शुभ हस्ते पार पडले. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर साहेबांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. मी डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की मराठवाड्यातल्या परभणीसारख्या या सगळ्या भागामध्ये एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे त्यांनी सुरू केलं. सामान्य माणसाला आरोग्य मिळावं म्हणून खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून ही माननीय मोदीजींनी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे एकीकडे सरकार ही सोय उपलब्ध करून द्यायला तयार आहे, पण त्यासोबत चांगले हॉस्पिटल नसतील तर अशा योजना काही कामी येऊ शकत नाहीत. आणि म्हणून मी अधिक बोलणार नाही. डॉक्टर प्रफुल्ल पाटील आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. डॉक्टर प्रफुल्ल पाटील हे त्यांच्या शालेय जीवनापासून वादविवाद, वक्तृत्व, नाट्य अशा विविध व्यासपीठांवरून ठळकपणे उठून दिसणारे विद्यार्थी होते. त्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांच्या ऊर्जेची, त्यांच्या स्वप्नांची आणि त्यांना आवश्यक असलेल्या मार्गदर्शनाची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे आधुनिक काळात केवळ पारंपरिक शिक्षण पुरेसे नाही हे त्यांनी ओळखले आहे. हे नवीन शिक्षण जे आता न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणून राबवण्यास शासनाने सुरुवात केली आहे त्याचे महत्त्व डॉक्टरांनी पूर्वीच ओळखले आहे. त्यामुळे पारंपरिक परिवेश असला तरी नाविन्यपूर्ण कल्पनांसह अत्याधुनिक शिक्षण देणाऱ्या शाळा नवीन युगाचे नागरिक घडू शकतात हे ओळखून त्यांनी नांदखेडा रोडवर असलेल्या शाळेसोबतच वसमत रोडवर प्राथमिक व माध्यमिक शाळा देखील सुरू केल्या आहेत. त्या शाळेत तज्ज्ञ शिक्षकांसोबत तंत्र शिक्षण देणारे आणि कौशल्य विकासासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करणारे शिक्षक मन लावून अध्यापनाचे काम करीत आहेत. त्यासाठी प्रसंगी चाकोरी बाहेरील निर्णय घेण्याची आणि ते राबवण्याची त्यांची ऊर्जा दुर्मिळपणे पाहावयास मिळते. परभणीच्या एकंदर जडणघडणीमध्ये आपला खारीचा वाटा असावा, कारण आपण या मातीचे देणे लागतो असे डॉक्टर साहेबांना सतत वाटते. परभणी हे एक विकसित शहर म्हणून नावरूपास यावे, इथले उद्योग इथल्या स्थानिक रहिवाशांना रोजगार मिळवून देण्यासाठी उभारले जावेत अशी त्यांची मनीषा असते. मग हे करताना दर्जाशी कुठलीही तडजोड न करता परभणीकरांना आणि परभणीवर प्रेम करणाऱ्यांना केवळ उत्तम सेवा सुविधा देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मग त्या सेवा शैक्षणिक असोत, सामाजिक असोत किंवा राजकीय असोत. याच त्यांच्या जीवन धोरणाला अनुसरून त्यांनी मराठवाड्यातील या सुंदर आणि अर्धग्रामीण भागात पंचतारांकित हॉटेलची कल्पना प्रत्यक्षात उतरवली. परभणी MIDC क्षेत्रात द फन रेसिडेन्सी हे तारांकित हॉटेल आज डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे आणि कल्पक नियोजनामुळे दिमाखात उभे आहे. परभणी ऐतिहासिक व प्राचीन पर्यटनाच्या दृष्टीने फार आकर्षक शहर आहे. इथे जर उत्तम निवासाची आणि तारांकित हॉटेलची व्यवस्था झाली तर औंढा, परळी, लोणार सरोवर, जिंतूर, 4 ठाण्यासारख्या प्राचीन ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल आणि त्या निमित्ताने परभणीत पर्यटकांचा राबता वाढून अर्थचक्र गतिमान होईल. इतक्या दूरवरचा विचार या हॉटेलच्या उभारणीसाठी डॉक्टर साहेबांनी केला आहे. द फन रेसिडेन्सी ही देशातील उत्तम व्यवस्थापनासाठी आणि दर्जासाठी नावाजलेली कंपनी आहे. त्यांच्या दर्जेदार सेवा डॉक्टर साहेबांमुळे परभणीला उपलब्ध झालेल्या आहेत. हॉस्पिटॅलिटी म्हणजे आदरातिथ्य क्षेत्राचा ठसा भारताच्या नकाशावर परभणीने उमटवला आहे. पण केवळ निवास, भोजन आणि इतर सुविधांवर समाधान मानून डॉक्टर साहेब थांबणारे नाहीत. या व्यवस्थापनावर चालणाऱ्या हॉटेलच्या सोबत आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठासोबत सतत चर्चा करून परभणीला BSc हॉस्पिटॅलिटी स्टडी हा पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे.
सरस्वती धन्वंतरी मेडिकल एज्युकेशनल सोशल अँड कल्चरल फाउंडेशनचे 100 खाटांचे आयुर्वेदिक हॉस्पिटल सन 2021 पासून सुरू करण्यात आले. एकाच छताखाली सर्व आयुर्वेदिक उपचार देणारे हे जिल्ह्यातील एकमेव आयुर्वेदिक हॉस्पिटल ठरले. तसेच भारतीय व वैश्विक नागरिकांचा दिवसेंदिवस आयुर्वेदाकडे वाढत असलेला कल पाहता संस्थेने 100 विद्यार्थी क्षमतेचे आयुर्वेदिक महाविद्यालय व संशोधन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. सन 2024 साली महाराष्ट्र शासनाची परवानगी घेऊन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता घेऊन केंद्र शासनाकडे अंतिम परवानगीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. सन 2025 पासून परभणी जिल्ह्यातील पहिले आयुर्वेदिक महाविद्यालय जिल्ह्याच्या आयुर्वेदिक शिक्षण सेवेसाठी सुरू होत आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने ही अधिकची उपलब्धी निर्माण झाली आहे. दंत महाविद्यालयातून दरवर्षी 100 BDS विद्यार्थी व 28 MDS विद्यार्थी बाहेर पडतात. अनेक विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता असतानाही व्यवसाय टाकण्याची आर्थिक कुवत व सामाजिक परिस्थिती नसते. अशा गरीब, गरजू व होतकरी डॉक्टरांसाठी टस्क ही डेंटल क्लिनिकची शृंखला महाराष्ट्रभर 101 डेंटल क्लिनिक सुरू करण्याचा संस्थेचा संकल्प होता. त्याची सुरुवात झाली असून टस्कची काही क्लिनिक लोकसेवेत विविध शहरात महाराष्ट्रात चालू झालेली आहेत. डॉक्टर साहेब नेहमी भाषणात म्हणतात, व्यक्ती आणि घटनांवर अधिक चर्चा करण्यात मला रस नाही, तर कल्पकतेने पिढ्यानपिढ्या चालेल अशी शैक्षणिक उपलब्धी समाजासाठी निर्माण करणे हा माझ्या जीवनाचा स्थायी भाव व समाधान देणारा विषय आहे. डॉक्टर प्रफुल्ल नलिनी श्रीकांत पाटील प्रत्येक उपक्रमांना उच्च दर्जा देण्याचा प्रयत्न करतात. नॅक मूल्यांकित सरस्वती धन्वंतरी दंत महाविद्यालय, NABH मूल्यांकित डॉक्टर प्रफुल्ल पाटील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ही सगळी याचीच उदाहरणे आहेत. त्यांनी दंत वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अत्याधुनिक भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत. प्रशस्त वर्गखोल्या, भव्य प्रयोगशाळा, संगणकीकृत ग्रंथालय, विद्यापीठाचा फील देणारे सुंदर आणि रुंद वरांडे हे इथल्या वातावरणाचे वैशिष्ट्य आहेत. केवळ इमारतीच नाही तर नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून रुग्णांना नवनवीन उपचार उपलब्ध करून देण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे देखील येथे उभारण्यात आली आहेत. त्याचा वापर केल्याने विद्यार्थी नवीन संशोधनाशी जोडल्या जातील. डॉक्टर साहेबांनी दंत महाविद्यालयात लहान मुलांसाठी विशेष सोय केली आहे. लहान मुलांच्या दंत समस्या इथे अगदी आत्मीयतेने सोडवल्या जातात. त्यासाठी आवश्यक ते वातावरण मुद्दाम आणि जाणीवपूर्वक तयार केले गेले आहे. डॉक्टरांच्या सर्व उपक्रमांमधून सेवेची आणि आधुनिक जगाला जोडण्याची त्यांची तळमळ दिसते. पण ही आधुनिकता जर केवळ यांत्रिक आणि पाश्चिमात्य असेल तर कुचकामी ठरते याची डॉक्टर साहेबांना जाणीव आहे. त्यांची वैचारिक बैठक आध्यात्मिक आहे. विद्यार्थी आणि परिसरातील सर्व कर्मचाऱ्यांना अध्ययन अध्यापन तर महत्वाचे आहेच, पण त्यासोबतच मानसिक शांतता, मानसिक आरोग्य आणि स्थिर विचारांसाठी योगा, प्राणायाम आणि ध्यान आवश्यक आहे अशी त्यांची धारणा आहे. वैयक्तिक डॉक्टर साहेब सुद्धा या सर्व प्रकारातून त्यांचे स्वतःचे आरोग्यविषयक आणि मानसिक स्थैर्यविषयक विचार नेहमीच प्रगल्भ करत असतात. त्यासाठी आवश्यक वेळ त्यांनी राखून ठेवलेला आहे. परिसरातील शैक्षणिक वातावरणाला ध्यानाचा आणि योगाचा पर्यायाने साधनेचा गंध यावा यासाठी महाविद्यालयाच्या परिसरात श्री संत गजानन महाराजांचे पूर्णतः संगमरवरी मंदिर व ध्यानासाठी ध्यान मंदिर उभारले गेले आहे. मंदिर स्थापत्य शाखेतील जाणकार अभ्यास म्हणून मंदिराला भेट देतात हे विशेष. मंदिराचा हा परिसर मांगल्यपूर्ण वातावरणाने भरलेला आहे. परभणीचा शैक्षणिक, सामाजिक व राजकीय पटलावर सन्मानाने उल्लेख व्हावा हे ध्येय घेऊन स्थापना करण्यात आलेल्या सरस्वती धन्वंतरी मेडिकल सोशल कल्चरल फाउंडेशन या शिक्षण संस्थेच्या मार्फत डॉक्टर प्रफुल्ल पाटील साहेब अहोरात्र विद्यार्थी आणि परिसराचा विकास करण्यासाठी चिंतन, मनन आणि कार्यरत आहेत. त्यांची अनेक स्वप्न विविध प्रकल्पाच्या आधारे पूर्णत्वास जात आहेत. संस्थेच्या 25 वर्षाच्या रौप्य महोत्सवी वाटचाल म्हणून अत्याधुनिक संग्रहालय उभे राहत आहे. या संग्रहालयामध्ये संस्थेच्या 25 वर्षाचा प्रवास अभ्यागतांना पाहण्यासाठी उपलब्ध असेल. संपूर्ण कॅम्पस महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने प्रेक्षणीय स्थळ म्हणून नामांकित केलं आहे हे विशेष. देशातील विविध क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विविध व्यक्तींनी या शैक्षणिक संकुल परिसरात 25 वर्षात भेट देऊन संस्थेच्या एकंदर दृष्टी व विकासाबद्दल भरभरून कौतुक व कुतूहल व्यक्त केले आहे.
त्यांचे यात प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सिनेनिर्माते श्री आशुतोष गोवारीकर, आपलं MRI जे मशीन असतं त्यात मॅग्नेट जे असतं मोठं, दॅट्स अ मोस्ट पॉवरफुल मॅग्नेट अँड आय थिंक प्रफुल्लजी इज लाईक अ मॅग्नेट. ही जस्ट अट्रॅक्ट्स पीपल. विश्व हिंदू परिषदेचे श्री प्रवीणजी तोगडिया यांचा समावेश आहे. अनेक नामांकित संपादकीय क्षेत्राच्या संपादकांनी परभणीची आरोग्य क्षेत्रात गरुड झेप असे मथळे अभिमानाने शब्दांकित केलेले आहेत. शालेय जीवनातील शिक्षक श्री उंडाळकर, वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉक्टर सौ सविता पानट, कैलासवासी आनंदरावजी भालेराव यांच्या कन्या, राजकीय प्रवासात लोकनेते श्री शरद पवार, नितीनजी गडकरी व देवेंद्रजी फडणवीस यांचा प्रभाव डॉक्टरांच्या जडणघडणीवर झालेला आहे. तसेच मैत्री म्हणून त्यांचे वैयक्तिक संबंध श्री राजेशजी टोपे व श्री बबनरावजी लोणीकर यांच्याशी राजकारणाच्या पलीकडे जाऊन आहेत. वैद्यकीय व्यवसायातील डॉक्टरांच्या असामान्य कार्याबद्दल त्यांच्या पदव्युत्तर प्राध्यापिका डॉक्टर सविता पानट यांनी डॉक्टर दत्तात्रेय मगर यांना लिहिलेले एक भावपूर्ण पत्र डोळ्यात अश्रू आणून जाते. तसेच लोकनेते श्री शरद पवार यांचा व डॉक्टर साहेबांचा पत्रव्यवहार या दोन्ही व्यक्तींमधील ऋणानुबंध अधोरेखित करणारा व असामान्य आहे. वैश्विक कोविडच्या स्थितीत महाराष्ट्रातून जिल्हास्तरीय 350 खाटांचे डॉक्टर साहेबांनी उभे केलेले हॉस्पिटल हे एक अद्भुत गोष्ट आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी मृत्यूदर या कोविड सेंटरचा आढळून आला आहे. स्वतः प्राणवायू निर्मिती प्रकल्प त्यांनी 4 वर्षापूर्वीच उभा केलेला होता. ही उपलब्धी जिल्ह्याचे या काळात प्राण वाचवणारी ठरली. तत्कालीन आरोग्य मंत्री तथा डॉक्टर साहेबांचे मित्र माननीय श्री राजेश टोपे यांनी डॉक्टर साहेबांच्या यंत्रणेचा व दूरदृष्टीचा जाहीर भाषणात व शासन स्तरावर उल्लेख केलेला आहे. कोविड कालखंडात स्वतःची आस्थापने कोविड रुग्णालयाला देण्यासाठी एक भीतीवजा अनास्था कॉर्पोरेट क्षेत्रात होती. परंतु डॉक्टर साहेबांनी समाजास व शासनास आपली सर्व आस्थापने कोविड रुग्णांसाठी खुली करून दिली. त्यात त्यांच्या दंत महाविद्यालयातील रिकामे वसतिगृह, स्वतःचे 150 खाटांचे कोविड केअर सेंटर, स्वतःचे वरद मंगल कार्यालय, स्वतःचे एकमेव तारांकित हॉटेल द फन रेसिडेन्सी, शाळेच्या इमारती यांचा समावेश होता. दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या परभणी दौऱ्यात राज्य व केंद्र शासनाला डॉक्टर साहेबांनी सर्व आस्थापने खुल्या भावनेने वापरास दिली. त्यात माननीय प्रधानमंत्री कार्यालयाच्या निर्देशानुसार तयार झालेला कॉन्टिंजन्सी केअर युनिट तसेच प्रधानमंत्री कार्यालयाचे संपूर्ण मनुष्यबळाचे सर्व आदरातिथ्य इत्यादी बाबींचा समावेश होतो. डॉक्टर साहेबांचे यश त्यांच्या विविध आस्थापना उभारणीतून समाजास दिसून पडते. परंतु संघर्ष कधी समोर येत नसतो. वैद्यकीय क्षेत्रात मोठी हॉस्पिटल असताना पण रुग्णांची कमतरता असते. परंतु 1995 मध्ये 1 महिना डॉक्टरांकडे हॉस्पिटल बदलताना रुग्णांची रांग होती, पण स्वतःचे हॉस्पिटल नव्हते. हे कटू सत्य यशाच्या शिखरासमोर दुःखाचे डोंगर असूनही समाजास दिसत नाही. हा नियतीचा नियमच आहे. संघर्षाची एक मोठी पायरी डॉक्टर अंतर्वर्तुळातच बोललेले आहेत. दंत महाविद्यालय उभारणीसाठी पैसा कमी पडत होता आणि सर्व काही संपले होते. अशा परिस्थितीत किल्ल्याच्या बुरुजावरून खोल दरी जशी दिसावी तसे विचारांचे काहूर मनात माजलेले असताना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या श्री जयकरण नावाच्या विभागीय अधिकाऱ्याने तांत्रिकदृष्ट्या केंद्र शासनाची परवानगी मिळवण्या अगोदरच करोडो रुपयांचे कर्ज डॉक्टर साहेबांची धडाडी आत्मविश्वास पाहून दिली. या संघर्षात मोठ्या मोठ्या व्यक्तींमधील छोटेपण आणि छोट्या छोट्या व्यक्तींमधील मोठेपण खूप कमी वेळात डॉक्टर साहेबांनी अनुभवलेले आहेत. म्हणून ते कार्यकर्त्यांना खाजगीत नेहमीच म्हणतात, पैसे हे कटू सत्य आहे. व्यवसाय आणि संस्था उभारताना बँकेच्या व्यतिरिक्त कोणाही व्यक्तीकडून अपेक्षा ठेवू नका. मुंगीच्या पावलाने पण प्रामाणिक वाटचाल असल्याने प्रत्येक आस्थापना उभी करताना डॉक्टर साहेबांनी हिमतीने बँकेचे कर्ज घेऊन मुदतपूर्व परतफेड केली आहे. चिकाटी व आर्थिक प्रामाणिकपणा असल्यास खिशात शून्य रक्कम असतानाही किंबहुना केवळ शून्याची कमाई असताना त्या शून्यामागे अनेक एक लावण्याची किमया परमेश्वर आणि नियती प्रामाणिक माणसांसाठी करते. हा आयुष्याचा अनुभव डॉक्टर साहेब विद्यार्थ्यांना, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सहज सांगून जातात. डॉक्टर साहेबांच्या आयुष्यातील 2 घटना त्यांच्या संवेदनशील मनाला हादरवणाऱ्या ठरल्या. त्यातून सावरताना त्यांना खूप त्रास झाला. धाकटी बहीण डॉक्टर संध्या हिचा MD स्त्रीरोग शिक्षण घेत असताना 1996 साली
मृत्यू व 10 जून 2021ला आईचा मृत्यू या घटनांचा यात समावेश आहे. आपला संघर्ष आपले 2 जिवलग मित्र डॉक्टर चंद्रशेखर भालेराव व डॉक्टर रवी कुलकर्णी यांच्या व्यतिरिक्त तसा कोणासमोर उघड केलेला नाही, परंतु माझ्या संपूर्ण संघर्षाची साथीदार ही माझी आई होती हे आवर्जून सर्वांना सांगतात. कुठलाही गॉडफादर नसताना, स्वतःच घडत असताना डॉक्टर साहेबांना स्वतः घडत माणसे घडवण्याची कला अवगत झाली आहे. त्यांच्या आस्थापनांचा कारभार त्यांनी उभी केलेली माणसे तितक्याच प्रामाणिकपणे व ताकदीने पेलत आहेत. आज मी केवळ आस्थापनेच उभी केली नाहीत, तर सामूहिक साखळीतून चालणारी मनुष्यांची फळी निर्माण करू शकलो याचा त्यांना अधिक अभिमान आहे. म्हणूनच सगळी आस्थापने तिथल्या मनुष्यबळावर आत्मनिर्भर झालेली आहेत. परंतु त्यांना अधिकची दृष्टी, व्यापक गुणवत्ता व दिवसागणित ऊर्जा देण्याचे काम आजही डॉक्टर साहेब अहोरात्र करत असतात. गेल्या 3 दशकात त्यांनी सुट्टी घेतलेली नाही. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार सांगतात की ते कधीच सुट्टी घेत नाहीत. डॉक्टर साहेब कार्यकर्त्यांना 3 दशकाच्या सार्वजनिक जीवनाच्या अनुभवातून सांगतात की नेते भूमिपूजन आणि उद्घाटन करतात, तो त्यांचा अधिकार व त्यांना बोलवणे आपले कर्तव्य आहे, परंतु मदत ही स्वतःची स्वतःलाच करावी लागते. हे व्यावहारिक कटू सत्य नेहमीच लक्षात ठेवा व नको त्या मृगजळात राहू नका. माणसे कमावणे हे पैसे कमवण्यापेक्षा मोठी संपत्ती आहे. वेळेप्रसंगी माणसेच देव म्हणून उभे राहतात व पैशाने होऊ न शकणारे कामही करतात. ही स्व अनुभवाची शिदोरी ते इतरांना नेहमी देतात. माणसेच प्रसंगी देवाऐवजी दानव म्हणून अनुभव देतात हे ही कटुसत्य असल्याचे डॉक्टर साहेब सांगतात. पण शेवटी देव आणि दानव हे सूर्य आणि चंद्र असेपर्यंत चालतच राहणार अशी त्यांची धारणा आहे. डॉक्टरांना एक पत्रकाराने प्रश्न विचारला, तुम्हाला एवढी सकारात्मक शक्ती ऊर्जा कुठून येते? त्यावर त्यांनी दिलेले उत्तर भावनिक आहे. ते म्हणतात, संघर्षाच्या प्रवासात एकांतात डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये प्रचंड शक्ती व ऊर्जा असते. म्हणून वि.स. खांडेकरांच्या अमृतवेल कादंबरीतील पहिल्या पानावरील मसुदा ते तोंडपाठ म्हणून दाखवतात. तो असा, भग्न स्वप्नांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मनुष्याचे मन भूतकाळातल्या साखळ दंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही, कारण त्यांना भविष्याच्या गरुड पंखाचे वरदानही लाभलेले आहे. एखादे स्वप्न पाहणं आणि ते फुलवणं, ते सत्यसृष्टीत यावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं, तरीही ते स्वप्न दुर्दैवाने भंगलेलं पाहून रक्ताळलेल्या पायांनी त्या स्वप्नांमधून दुसऱ्या स्वप्नामागे धावणे हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाचा अर्थ आहे तो यामुळेच. आपल्यापेक्षा अधिक अनुभवी व यशस्वी व्यक्तींच्या सहवासाची ओढ व त्यांना प्रभावित करण्याची कला डॉक्टर साहेबांनी अनेक पातळ्यांपर्यंत नेऊन ठेवली आहे. त्यातून कमी वयात त्यांची दृष्टी, विचारधारा, सामाजिक जाण व शहाणपण अधिक व्यापक होत गेले आहे. शाश्वत मोठेपणा आणि फसवा मोठेपणा यातला फरक त्यांनी खूप कमी तरुण वयातच ओळखला आणि म्हणूनच राजकारणाच्या फसव्या मृगजळात न अडकता राजकारणात समाजकारण करत आपले नैतिक अधिष्ठान जोपासत त्यांनी पिढ्यानपिढ्या समाजाची उपलब्धी होईल अशी स्थाने निर्माण करून समाजाच्या दायित्वाची व उपकारांची काही अंशे परतफेड केली आहे. 20 वर्षांपूर्वी कोरडे रान असलेल्या 14 एकर जमिनीत आज सरस्वती धन्वंतरी उपासकांचा गावच वसला आहे. डॉक्टर साहेबांच्या कॅम्पसमुळे परभणी विस्तारली आहे. भौगोलिक दृष्ट्याच नव्हे तर शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक, सामाजिक, औद्योगिक स्वरूपातही विस्तारलेली आहे व हा विस्तार ही निरंतर प्रक्रिया पिढ्यानपिढ्या पुढे चालू राहील.